राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमधील विमान अपघातामध्ये अकाली निधन झाले. अजितदादांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला असून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही टाह फोडल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही, अशाच प्रतिक्रिया अनेकांच्या येत आहेत. मात्र पटत नसलं पचत नसलं तरी हे सत्य आहे. बारामती विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी आणि 2 पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते. मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील विटावा परिसरामध्ये राहत होते. या दुर्घटनेच्या बातमीनंतर अजित पवारांसमवेतचे त्यांचे विमानातील फोटो सध्या व्हायरल झालेले आहेत. अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झालाय. या अपघाताचे वृत्त समजताच विदीप जाधव यांचे कुटुंबीय सकाळीच बारामतीकडे रवाना झाले. चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळीच विदीप यांना कामावर जाताना बघितलं होतं. ज्यावेळी टीव्हीवरती ही बातमी आली त्याचवेळी त्यांच्या आईने घरी रडायला सुरुवात केली. आई आणि मुलीला बारामतीला घेऊन गेले. त्यांची बायको पनवेल इथे माहेरी गेली होती. विदीप यांना एक मुलगी, एक मुलगा, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. पोलिसात असून देखील त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीचा होता. त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या लोकांनी केली आहे. विदीप दादाचा स्वभाव खूप प्रेमळ होता आणि खूप प्रेमळ स्वभावाचे दादा होते आणि त्यांचं काम असा त्यांचा स्वभाव होता. आज सकाळीच आम्ही 6:30 वाजता त्यांना ड्युटीवर जाताना पाहिलं आणि या 2-3 तासामध्ये आमच्या कानावर अशी न्यूज आली की दादा नाही राहिले म्हणून. तुमच्या बाजूला राहत असताना कसा त्यांचा स्वभाव होता? कारण की गेले 25 वर्ष तुमचा सलोखा होता त्यांच्यावर. 27 वर्ष झाले आम्ही एक फॅमिलीसारखा आम्ही एकत्र राहत होतो आणि दादाचा स्वभाव एकदम शांत होता. तो आणि त्याचं काम असंच त्याचा स्वभाव होता. त्याच्या आईचा आणि आमचा खूप घरच्यासारखे संबंध होते. किती लोक त्यांच्या घरी आहेत आणि काय त्यांचे फॅमिलीतले लोक काय करतात? त्यांच्या फॅमिलीमधील त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं असा त्यांचा परिवार होता आणि वडील रिटायर होते. वडील प्रिन्सिपल होते त्यांचे. साधारण शेतकरी कुटुंबातलं हे जे काही सगळेजण वाटतात, काय वाटतं अशा प्रकारची शोककळा? मग अशा प्रकारचा जो काही अचानक मृत्यू झाला त्यामुळे किती चाळ वाचण्यानं दुःख झालं? ही अशी गोष्ट आहे ना की आम्ही ते शब्दात नाही मांडू शकत. ही खूप दुःखाची गोष्ट आहे आणि सर्वात जास्त त्यांच्या परिवारावर जी दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे तो खूप भयंकर झालेला आहे. तुम्ही देखील त्यांच्या विदीपदादांचा स्वभाव बघितलं तर आत्ता तुम्हाला सांगितलं, सर्वांशी चाळीमध्ये राहताना मिळून मिसळून राहायचे. ते उपमुख्यमंत्री अजितदादांचे अंगरक्षक होते म्हणून असा कुठलाही बडेजाव नव्हता. कधी त्यांच्यामध्ये ते पोलीस खात्यामध्ये जो हे असतो ते त्यांनी त्यांच्या अंगात कधी आणला नव्हता. सर्वांशी प्रेमळ आणि मिळून मिसळून राहायचे, बोलून चालून इथे असायचे. जेव्हा जेव्हा वेळ असायचा तेव्हा सोसायटीमध्ये आजूबाजूच्यांची विचारपूस करायचे. आणि खरंच आज सर्वात मोठं दुःखाचा डोंगर आज विटावा सूर्यनगरवासी असतील, जय कृष्ण विहार ही जी चाळ आहे त्यांच्यावर कोसळलेलं आहे. आम्ही समस्त विटावा सूर्यनगरवासी आणि जय श्रीकृष्ण चाळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ते बरीच वर्षे झाले, 27 वर्ष झाले इथेच राहतात. आमच्या घरासारखे प्रसर होते त्यांचं कुटुंब, आई, वडील, 2 मुलं आणि बायको त्यांची राहत होते तिथं. कशा प्रकारचा सहवास असायचा जाता येता? चांगल्या प्रकारचे होते, शांत स्वभावाचे होते. अजितदादांच्यापाशी ते जात होते बॉडीगार्ड म्हणून.